तुमच्या घरी लहान मूल आहे का? किंवा तुमच्या नात्यात मित्रमंडळीमध्ये कुणीतरी असेलच ज्याचं मूल आता कुठे 3-4 वर्षांचं झालंय. आपण जेव्हा मुलाला पहिल्यांदा शाळेत टाकतो तेव्हा आपल्या मनात काय असतं? शाळा सुरक्षित असावी, शिक्षकांनी मुलाकडे लक्ष द्यावं आणि मुलाला काहीतरी चांगलं शिकायला मिळावं. पण तुम्हाला माहिती आहे का, आतापर्यंत आपल्या राज्यातल्या या हजारो नर्सरी, प्ले स्कूल आणि किंडरगार्टनवर कोणाचंच अधिकृत नियंत्रण नव्हतं. म्हणजे कुणीही कुठेही एक गाळा भाड्याने घेऊन शाळा सुरू करू शकत होतं. पण आता हे सगळं बदलणार आहे. महाराष्ट्र सरकार एक नवीन कायदा आणतंय ज्याचं नाव आहे महाराष्ट्र पूर्व प्राथमिक शिक्षण व बालसंगोपन कायदा. या कायद्यात एक खूप मोठा नियम आहे. 20 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक. ऐकायला खूप चांगलं वाटतं नाही का? पण याच नियमामुळे आणि इतर काही अटींमुळे राज्यातल्या हजारो शाळा आता अडचणीत येऊ शकतात. शाळांची नोंदणी आता अनिवार्य झाली आहे. मग प्रश्न असा पडतो की हा कायदा खरोखर शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आहे की यामागे काही वेगळंच गणित आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मुलाच्या शिक्षणावर आणि खिशावर याचा काय परिणाम होणार? आज आपण यावरच अगदी शांतपणे बोलणार आहोत. नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहता या बोलूया. सुरुवात करूया अगदी मूळ मुद्द्यापासून. तुम्ही कधी विचार केलाय का की तुमच्या मुलाची नर्सरी किंवा प्ले स्कूल अधिकृत आहे की नाही? आतापर्यंत सरकारकडे याचा काहीच हिशोब नव्हता. पण आता सरकारने एक प्री स्कूल नोंदणी पोर्टल सुरू केले. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत सांगितलं की आत्तापर्यंत 12,733 शाळांनी या पोर्टलवर नोंदणी केली आहे. पण ही नोंदणी म्हणजे फक्त नाव नोंदवणं नाही. आता प्रत्येक शाळेला दर 3 वर्षांनी आपली नोंदणी नूतनीकरण करावी लागणार आहे. जर एखाद्या शाळेने नोंदणी केली नाही आणि तरीही शाळा चालवली तर त्यांना 50,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. आता यातला सर्वात चर्चेचा विषय म्हणजे 20 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक. आता विचार करा, मोठ्या शहरामध्ये जिथे एका वर्गात 40-50 मुलं असतात तिथे शाळांना आता जास्त शिक्षक भरावे लागतील. शिक्षक वाढले की साहजिकच शाळेचा खर्च वाढणार आणि तो खर्च शेवटी कोणाच्या खिशातून जाणार? पालकांच्या. पण दुसरीकडे यामुळे मुलांना वैयक्तिक लक्ष मिळेल हेही तितकंच खरं आहे. सरकारचं म्हणणं आहे की 3 ते 6 वयोगटातील मुलांसाठी हे प्रमाण जागतिक दर्जाचं आहे. पण हे प्रत्यक्षात कसं उतरणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. आता थोडं मागे जाऊया. हा कायदा फक्त शिक्षकांपुरता मर्यादित नाही. शाळेतल्या सुविधा कशा असाव्यात याचेही कडक नियम आहेत. पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, खेळाचं मैदान आणि CCTV कॅमेरे. आता हे ऐच्छिक नाही तर अनिवार्य आहे. विशेषतः बदलापूरच्या घटनेनंतर सरकारने सुरक्षेच्या बाबतीत खूप कडक भूमिका घेतली आहे. शाळेत काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची पोलीस पडताळणी आता बंधनकारक असेल. मुलांच्या सुरक्षिततेसाठी सखी सावित्री समित्या स्थापन करणं आता प्रत्येक शाळेला भाग पडणार आहे. पण यात एक विरोधाभास आहे. एकीकडे सरकार खाजगी शाळांना 20:1चं प्रमाण लावते तर दुसरीकडे सरकारी शाळांमध्ये काय होते तिथे संच मान्यता नावाचा एक नवीन प्रकार सुरू झालाय. 15 मार्च 2024ला सरकारने एक शासन निर्णय काढला. आधी काय व्हायचं, शाळेच्या एकूण विद्यार्थी संख्येवर शिक्षक ठरवले जायचे. आता नियम बदललाय. आता प्रत्येक इयत्तेत 20 मुलं पाहिजेत. समजा एका वर्गात 19 मुलं आहेत तर त्या वर्गाला स्वतंत्र शिक्षक मिळणार नाही. आता विचार करा, ग्रामीण भागातल्या किंवा दुर्गम भागातल्या शाळांचं काय होईल? तिथे तर वर्गात 20 मुलं जमवणंही कठीण होत आहे. शिक्षक संघटनांचं म्हणणं आहे की यामुळे राज्यातल्या सुमारे 17,000 शाळांवर परिणाम होऊ शकतो आणि सुमारे 620 सरकारी शाळा तर पूर्णपणे बंद होऊ शकतात. मुंबईतल्याच 90 माध्यमिक शाळा या नियमामुळे अडचणीत आल्या आहेत. हा विषय आता सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. न्यायालयाने सरकारला विचारले की हा नियम शिक्षण हक्क कायद्याच्या विरोधात नाही का? अजून एक महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय म्हणजे मराठी भाषा. तुम्ही तुमचं मूल CBSE मध्ये टाका किंवा ICSE मध्ये टाका किंवा अगदी IB बोर्डाच्या आंतरराष्ट्रीय शाळेत टाका. आता 1ली ते 10वी पर्यंत मराठी विषय शिकवणं अनिवार्य आहे. काही मोठ्या शाळा मराठी विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्या होत्या.
त्यावर शिक्षण मंत्र्यांनी विधानसभेत स्पष्ट इशारा दिलाय, मराठी शिकवली नाही तर शाळेची मान्यता थेट रद्द केली जाईल. आंतरराष्ट्रीय शाळांचं म्हणणं असतं की आमचा अभ्यासक्रम वेगळा आहे, पण सरकारने सांगितलंय की तुम्ही मराठीला दुसरं किंवा तिसरं स्थान द्या, पण ती शिकवावीच लागेल. यासाठी आता शाळांची तपासणी केली जाणार आहे. ही महाराष्ट्राची अस्मिता जपण्याची गोष्ट आहे असं सरकार म्हणते, पण शाळांना यासाठी योग्य शिक्षक मिळवणं आणि तो अभ्यासक्रम राबवणं हे एक आव्हान असणार आहे. आता येऊया RT म्हणजे शिक्षण हक्क कायद्यावर. खाजगी शाळांमध्ये गरिबांच्या मुलांसाठी 25% जागा राखीव असतात, पण यावर्षी सरकारने एक नवीन नियम आणला आहे की पालकांना फक्त 1 किलोमीटरच्या परिघातल्या शाळांमध्येच प्रवेश घेता येईल. या नियमामुळे खूप गोंधळ झाला. शेवटी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या नियमाला स्थगिती दिली. न्यायालयाने म्हटलं की ही अट विद्यार्थ्याच्या निवडीच्या अधिकारावर गदा आणणारी आहे. आता पालकांना 3 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतरावरच्या शाळांमध्येही अर्ज करता येईल. पण इथे एक दुसरी बाजूही आहे. खाजगी शाळांचे मालक चिंतित आहेत. का? कारण सरकारने या शाळांची सुमारे 2,500 कोटी रुपयांची प्रतिपूर्ती थकवली आहे. गेल्या 10 वर्षापासून हे पैसे मिळालेले नाहीत. शाळांचं म्हणणं आहे की एका मुलाच्या शिक्षणासाठी आम्हाला आधी 17,700 रुपये मिळायचे, ते आता सरकारने कमी करून 8,000 रुपये केले आहेत. इतक्या कमी पैशात शिक्षण कसं देणार? म्हणूनच अनेक शाळा आता अल्पसंख्याक दर्जा मिळवण्याच्या मागे लागल्या आहेत, जेणेकरून त्यांना या 25% आरक्षणातून सूट मिळेल. आता फीच्या बाबतीत बोलायचं झालं तर तिथेही सरकार काही मोठे बदल करण्याच्या विचारात आहे. सध्याचा नियम असा आहे की जर शाळेने फी वाढवली तर त्याविरुद्ध तक्रार करण्यासाठी 25% पालकांची संमती लागते. आता विचार करा, शाळेच्या भीतीपोटी किंवा मुलांचं शैक्षणिक नुकसान होईल या भीतीने 25% पालक एकत्र येणं किती कठीण आहे. म्हणूनच सरकार आता या नियमात बदल करून अगदी एका पालकाने तक्रार केली तरी त्याची दखल घेतली जाईल अशी तरतूद करत आहेत. तसेच शाळांना आता दर 2 वर्षांनी 15% पेक्षा जास्त फी वाढवता येणार नाही जर त्यांनी त्यांचं योग्य कारण दिलं नाही तर. हे सगळं ऐकायला पालकांसाठी खूप सुखावह आहे, पण शाळा व्यवस्थापनाचा याला विरोध असणारच. आता अजून एक नवीन गोष्ट म्हणजे सहशिक्षण. सरकारने आता मुलांच्या आणि मुलींच्या शाळा वेगळ्या न करता त्या एकत्र करण्यावर भर दिले आहे. लिंगभेद कमी व्हावा आणि शाळेची संसाधनं नीट वापरली जावीत, हा यामागचा उद्देश आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत राहून हे बदल केले जात आहेत. त्याचसोबत मुलांच्या दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी एकात्मिक पाठ्यपुस्तकं आणली जात आहेत. म्हणजे आता एकाच पुस्तकात सर्व विषय असतील, जेणेकरून मुलांना दररोज सगळी पुस्तकं वाहून न्यावी लागणार नाहीत. मुलांच्या प्रगती पुस्तकातही बदल होणार आहे. आता फक्त गुण नाही तर मुलांचं कौशल्य आणि वागणूक यावर आधारित होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड दिलं जाईल. तर हे सगळं ऐकल्यावर तुम्हाला काय वाटतं? एकीकडे सरकार 20 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक आणि कडक सुरक्षेचे नियम आणून खाजगी शाळांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करते, पण दुसरीकडे सरकारी शाळांमध्ये 20 मुलांचा नियम लावून शिक्षक कमी केले जात आहेत, ज्यामुळे ग्रामीण भागातल्या शाळा बंद पडण्याची भीती आहे. खाजगी शाळांना RTEचे पैसे मिळत नाहीत, त्यामुळे त्या शाळा पालकांवर फीचा भार वाढवू शकतात. मराठी भाषेची सक्ती चांगली आहे, पण त्याची अंमलबजावणी शाळा मनापासून करतील का? हा नवा कायदा नक्कीच बदलाची नांदी आहे, पण हा बदल फक्त कागदावर राहतो की जमिनीवर उतरतो हे येणारा काळच सांगेल. एक पालक म्हणून, एक नागरिक म्हणून आपण या बदलांकडे डोळसपणे पाहणं गरजेचं आहे. ही चर्चा इथे संपते, पण हा विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.